काय झालंय ना मैत्रिणींनो, माझंही पहिलंच बाळ असल्यामुळे ना रोज काहीतरी नवीन आणि विचित्र घडते आणि त्याच मला आणि प्रजेला खूप टेन्शन येते. कारण बाळाला नेमकं काय होतंय हे आम्हाला काहीच समजत नाही. ते का रडतं, ते काय इतकं जागी राहतं, असे भरपूर सारे प्रश्न पडलेत. आणि मी माझे डाऊट माझ्या मम्मीला विचारायला गेले की मम्मी बोलते, आमच्या वेळी नव्हतं बाई असं काही, आम्ही 9 महिने होईपर्यंत कामं केली, आम्ही कधी तुमची ढेकर काढले नाही, असं काही बाई मम्मी बोलत असते. मला ना खूप म्हणजे खूप सारे प्रश्न पडलेत. ते काय आहे ना सांगते, पण तुम्ही पण या सगळ्या कन्फ्युजन मधून गेलेच असाल ना. तुम्ही पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं युट्यूबवर म्हणा किंवा इकडे तिकडे शोधलेच असतील ना. मी मात्र माझे सगळे डाऊट प्रॉपर डॉक्टर मॅडमलाच विचारलेत. मला सगळ्यात पहिला प्रश्न पडलाय तो म्हणजे माझी गोडूबाई झोपेतच का बरं रडत असेल. गोडूबाई अचानक रडायला लागली की मी घाबरून उठते. माझ्या लेकीला काही चावलं की काय, तिला काही झालं काय बघते. पण ना थोड्या वेळाने ती स्वतःच शांत होते आणि अचानक रडते तर अचानक हसते. आणि दुसरा प्रश्न म्हणजे गोडूबाई झोपेत वेगवेगळे आवाज अचानक का बरं काढत असेल. तिला भूक लागली असेल का, भूक लागल्याने तिला झोप येत नसेल का, तिने सुशी केली का, असं काही बाई माझ्या मनात चालू असतं. पण या सगळ्या खोड्या करून ना माझी गोडबाई मजेत निवांत झोपलेली असते. तुमच्यासोबत पण असंच झालं होतं का? पहिल्या बाळाच्या वेळी तुम्ही असंच घाबरल्या होत्या का? मला कमेंट करून नक्की सांगा हा. तिसरी गोष्ट म्हणजे ना माझी गोडबाई अचानक इतक्या साऱ्या शिंका देते की मला वाटतं तिला सर्दी झाली की काय. ती अचानक इतकं दचकते की बस, म्हणजे पाण्याचा ग्लास सुद्धा हळू ठेवावा लागतो. फारच अवघड आहे रे देवा. माझी गोडूबाई सतत एकाच गोष्टीकडे टक लावून बघत बसते. म्हणजे फॅन असेल, पडदा असेल किंवा अजून काही, तिला जे आवडेल ते बघते. गोडूबाई ना खूप छोटी आहे पण तिच्या नखांना खूपच वाढ आहे आणि तिची नख एवढी शार्प आहेत ना की त्यामुळे तिलाच कुठेही खरचडतं. त्यामुळे ना मी हे नेल ट्रिमर ऑर्डर केलं आहे. खूपच भारी आहे ते. बाळाला कसलाही त्रास होत नाही, मस्त नख कट होतात. तुम्हाला जर या प्रोडक्टची लिंक हवी असेल ना तर फॉलो करून लिंक अशी कमेंट करा, लगेच तुम्हाला नेल ट्रिमरची लिंक मिळून जाईल. बरं, आता माझ्या मनात जे काही प्रश्न पडले होते ना ते सगळे मी डॉक्टर मॅडमला विचारले. त्यांनी मला खूप छान उत्तर दिलं. घाबरू नकोस, तुझ्या गोडूबाईला काहीही झालेलं नाही. हा बाळाच्या विकासाचा टप्पा असतो, त्यामुळे बाळ असं करत असतं, असं मॅडमने मला सांगितलं. आता खुद डॉक्टर मॅडमनेच मला हे सांगितले ना, मी थोडी रिलॅक्स झाली आहे. तुमच्या मनात काय काय शंका आल्या होत्या ना ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ओके, बाय बाय.